काही काही माणसाला पैशावाल्यानं खांद्यावर हात टाकला ते म्हणतात बाबा साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. सुंबळ्या तुला वाजिण्यासाठी टाकलाय. आणि एवढा काय सांगायला तू साहेबांनी खांद्यावर हात टाकला तुया. त्याला त्याचंच आयुष्य किती आहे त्याला मिळ नाही तू काय त्याच्यात फुगतू. मोठ्याल्या झाडाच्या लय नादी लागलं नाही पाहिजे. मोठ्या झाडाखाली सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागतच नाही. मोठाली झाडं बारकाल्या झाडाला मोठं होऊच देत नाही म्हणून लय पानचटपणा डोक्यातला काढून टाका. मोठ्याने खांद्यावर हात टाकला ना त्यानं दाबायसाठीच टाकला इतकं ध्यानात टोच. विठाला कोणाला मोठं म्हणायचंय तुम्हाला आणि मला कोण्या दिवशी मळ्यात फुकायचंय. हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो जगाचा बाप दोनदा बोललाय तरी पठ्ठ्यान पाहिलंच नाही. माग तर बघितलंच नाही पण ओ सुद्धा म्हणला नाही काय सुद्धा म्हणला नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला पुंडलिका. हृदय भरून आलत. पुंडलिका प्रभू मला जरा वेळ नाही थांबा. आणि मागे एक वीट फेकली. भिरकाविली वीट अजून उभा आहे. आपण इतकंच म्हणतो आरतीत योगे 28 युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा. आपल्याला 4-5 युग माहिती. किती कथा चालू आहेत किती पुराण चालू आहेत किती कीर्तन चालू आहे किती व्याख्यानं चालू आहेत पण 4-5 युगाच्या पलीकडे अजून कोणाला त्याचा मेळच लागला नाही. म्हणजे शंका येते हे सांगितलेले खोटे आहेत का काय. 28 युगापासून उभा. मी बी राहू देतो गुत थोडंच घेतलंय. कारण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर दादा पाटील रिॲक्शन येत असते. हो नाही ते पुन्हा म्हणायचे तुलाही माहित नाही. इतके वा वा वा. हे तुम्ही काही साधे माणसं आहेत का. तुमच्यात आग्या मोळाच्या माशात काहीच फरक नाही. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देतात आणि रिकाम्या जाणाऱ्याला मग डसत्यात. तुम्ही असंही म्हणायला बसले विठाला आई वडिलांची केलेल्या सेवेचं पुण्य. पुण्यग्रायाकडे यज्ञाचं पुण्य नाही तपाचं पुण्य नाही जपाचं पुण्य नाही दातृत्वाचं पुण्य नाही. भाकरीचा मेळ नव्हता दान काय करील. संध्याकाळचा ठिकाणा नाही काय दान करील. तपाचं नाही जपाचं नाही कुठली साधना नाही एकच साधना आई वडिलांची सेवा. आणि या सेवेचं कर्ज जगाच्या मालकाच्या डोक्यावर कसं उतरलं माहितीये का. त्यानं सांगितलं देवा याच्यावर उभं राहा. अजून म्हणलात नाही उतरा. अजून म्हणलात नाही उतरा. म्हणलात नाही. बायकोला सांगितलं ए पाणी घे ग. तीन पाण्याचा ग्लास आणला. हा नवऱ्याला म्हणले हा. ते मोबाईलच बोलू लागलं. बर ठोला इकून तिकून मोबाईल तर कोणाला चॅटिंग करू लागलं काय माहित. थांब थांब वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्याला शुभेच्छा देऊ लागलं. हा याला बायको मोजीत नाही त्याला. याला शुभेच्छा द्यायला याचं काय भलं होणार आहे. तिने गिलास आपतीला प्याचत प्या नाही तर निघाले. कोण बायको. बायको जिच्या सोबत 7 फेरे मारलेत का ती 10 मिनिटं ग्लास घेऊन उभा राहणार नाही. बायको धर्मानो रागेन भयंती चारो भयायाने सप्तपदी याना भयायाने जायस्थितो सप्तपदी भय सर्वस्थिताय सप्तपदी भय सर्वस्थिताय सप्तपदी भय सर्वस्थिताय. शाबास 7 फेरे करत असते 7. जिच्या सोबत आयुष्याचा होका पत्करलाय दादा पाटील ती बायको सुद्धा 10 मिनिटं गिलास घेऊन उभं राहणार नाही. 28 युग झालेत. घरी गेल्या वाचा. बेताडासारखे खपक्या मोबाईल आहेत तुमच्याकडं. पूर्ण युग तुम्हाला मोबाईलवर दिसतील. वाचा वाचा वाचा. तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमची लोक नीट कीर्तन करतील. विठाला तुम्ही जितकं गाफिलवाणी बसताल का तितके आमची लोक याला बेलाला शिमग्याच्या त्याला. मग आमच्या असेच म्हणतील भेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. उतानी नाही वाचीस का त्यो बी नाही उताना वाचा का. श्रोता सामान्य नाही. दुकानदाराचा देव गिराईक आहे नागरेश्वर आणि श्रोत्याचा वक्त्याचा देव श्रोता आहे. तुम्ही जितके तात्विक असताल ना तितका आमच्या कष्टाला घाम आला पाहिजे धोत्राच्या. बापरे हिशोबात बोल बाळ्या माणसं फार हुशार आहेत. आणि असं कधीच समजायचं नाही खालचे लोक साधेत. खाली बसणाऱ्यांना बंदी ज्ञानेश्वरी पाठ आहे.
हो. खाली बसणाऱ्याला कितीतरी लोकांना गाथेची गाथे पाठेत, पुराणाची पुराणं पाठेत, उलट आपल्याला तुकडे पाठेत. विठाला विठाला हे अजून आपल्याला कळालं नाही. 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांना कळालं. श्रोते किती हुशार असतात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. हे आळंदीतल्या मालकानं त्यावेळेला दाखवून दिले. विठाला बायको सुद्धा थांबू शकत नाही. बायको बायको ज्याच्यासाठी एक टाइम जेवून संपत्ती कमवली का, ज्याच्यासाठी एक टाइम जेवून संपत्ती कमवून ठेवली का, ज्या हरामखोरासाठी, त्याचं नाव पोट्ट, त्याचं नाव मुलगा. ज्या भडव्या अवलादीसाठी आपण एक टाइम उपाशी राहून संपत्ती कमवली का, ती अवलाद सुद्धा जास्त वेळ मायबापासाठी उभी राहत नाही. महाराज, विश्व ज्याच्या ताब्यात जो जगाचा पाप, एकदा वीट फेकल्याच्या नंतर थांबा देवा इथं उभा राहा, अजून म्हणलात नाही उतरा, तर तोही जगाचा बाप उतरला नाही का, त्याच्या कर्तव्याची पोच पावती तितकी होती, म्हणून त्याच्या कामात, त्याच्या शब्दात अडकलाय. यालाच मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा धनी, 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 ब्रह्मांडाचा आई बापाच्या सेवेचं कर्ज. ऋण आहे, ऋण ऋण ऋण. एक सांगू तुम्हाला, बाई महादेवाला किती पाणी घालतीन, बेल वाहतीन, पांडुरंगाला किती पाणी घालून मंजुळा वाहती, आणि कुंकू किती मोठं लावती, हे सांगूच नको तू मंजुळे. मला एक सांग, पप्याच्या बापाला तू किती मानती? महादेवाला पाणी घातलं, तू ह्या पाणी घातल्यानं त्याला सर्दी झाली, हे सांगूच नको. महादेवाला मी 1 लाख खुळी बेल व्हायला, पांडुरंगाला 1.5 लाख मंजुळा व्हायल्या, हे सांगूच नको. तू मालकाला किती मानती हे सांग. जी स्त्री देवापेक्षा नवऱ्याला जास्त मानती का, तिच्या दारात नाचतोय, तिच्या दारात नाचतोय, तिच्या दारात. तिची देवा सत्ता, तिची देवा तिची देवा
जास्त गुणाला आले पोरायची माय आली काय कीर्तन तिसरं प्रमाण आहे का नाही मी गजानन मंदिरात कीर्तन केलं जर अर्धा घंटा शिल्लक केलं मला अध्यक्ष म्हणले महाराज तुमच्या घरचे आलेत काय काय अरे मी म्हणलं नाही रे रोजच कीर्तन जास्त करतो मी ते इकडे हाणला टोला इठाला येऊ शकतात त्यांचं गाव इथं जवळ आहे गोड पुरावा काय म्हणले तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी हो ऐका पुढे एक बाई मालकाच्या 3 टाइम पाया पडत होती 3 टाइम पंढरपुरातला मालक तिच्या भेटी करता गेला एकदाही पाया पडली नाही एकदा बी पडली नाही एकदा सुद्धा पडली नाही एकदा पाया पडली नाही पंढरपुरातली मालकीन पंढरपुरातल्या मालकाला म्हणली मालक काय बाई तुम्ही तिच्या 9 बाऱ्या पाया पडत ती एकदाही पडली भगवान म्हणले शांत बस आपल्यावर तिचे उपकार आहेत कोणते तिने आपल्याला पाया पडू दिले हेच मोठेपण आहे आईसाहेब म्हणले आगाऊच काम बाई मला पडू द्या 5-7 बारे आईसाहेब पाया पडले म्हणून नाचे किंवा संती केला ऋणी याच्यावर सांगतो काय शेवेचं कर्ज आहे एके दिवशी मालकाला झोप लागली काय होतं माहितीये का आपल्याकडं परमार्थाचा नुसता देखावा आहे इथली इथं टोला हानीत नाही इथं आल्यावर एक पाहिलं मी ज्या प्रतिमेचा इतका आदर केला जातो पालखीत बसल्यावर त्याच प्रतिमेचा किती अनादर आहे हे मग 0 मिनिटात पाहिलं मी हे आपल्या लोकांचा चोंभाळेपणा आहे चोपडेपणा आहे आणि विटेवरच्या मालकाला चोपडेपणा आवडत नाही चोंभाळेपणा बिलकुल आवडत नाही अहो तिळ मात्र जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा अहो कान्होगोवारीच्या हातानं दगड दूध पेत होता दगड या कान्होगोवारीला ते तिळा इतकं मोजित नव्हतं हे बाकीच्या तुमच्या माझ्यासारख्या चोंभाळ्याला मोजित का आपल्याकडे नुसता देखावाय लोकायला ऐकू जाईल असा हरिपाठ काय म्हणायचा माणसं दिसल्यावर रामकृष्ण हरी काय म्हणतू आणि जनावर निष्ठून गेल्यावर कान्ही सोडून खिशात घाली तू अरे सुंबळ्या तुला त्याच कान्हीने यम फाशी देईन नाटक करू तू सगळे नाटक भावना वेगळिया तरी भावना वेगळिया भक्ती अंतरी भावना वेगळिया अंतरी भावना वेगळिया अंतरी भावना सोंगल मुजित नाही ते आता अष्टादश संतांनी एकानही दांभिकानी सोंग केलेलं नाही सोंगे छंदे काही नाही येथे नाही खोटा चालत परिहार येथे नाही खोटा चालत परिहार इथं सोंभाळेपणा चालत नाही आपल्याकडे डेकोरेशनला लय किंमत देखाव्याला किंमत नाही कर्तव्याला किंमत आहे मसड मोठी किती आहे दूध किती देते सांग चारा तर टेम्पो भर कडबा खाली आणि दूध काढायला गेल्यावर काढणाऱ्याचं थुत्तर फोडायली काय करायची ती मसड बाजाराच्या आतल्या दिवशी का टेम्पो भर वैरण खालीन दूध देईन ती एकर भर झाड झाकले आंब्याच्या सावलीनं आणि पन्ह करायला कैरी नाही रस्त लांब सोडून द्या पण माहितीये का पण सर्वसामान्य माणसाला आमरस नाही भेटला ना तर कैरी घेऊन इस्त्यात भाजीत होते आणि अर्धावट भाजल्याच्या नंतर ती कैरी अशी चुरगाळायची त्याच्यात मिठण थोडीशी साखर टाकून ते पण रसाच्या थुतरीत आणते त्याचं नाव पण कर्तव्य आलं पाहिजे ना इथं 4-2 म्हातारे असते टिकलेवाल्याला कुठं पण येत असतं का तुम्ही चिच आंबा नाही पण आंबा नाही विठाला एकर भर रान झाकलं ना आंब्याला कैरी लागत नाही काय करायचं ते आंबा तरु फल बिना धेनु शिर बिना नदी नीर बिना गिह बाल बिना 2.5 चक्करचा वाडा आहे लेकरू खेळत नाही काय करायचं ते वाडा
5 कोटीचं मंदिर आहे, मूर्तीच नाही. काय करायचं त्या मंदिराला? आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. देखाव्याला नाही. काही एक जणाच्या घरात गाईचा आणि वासराचा फोटो, भिंतीवर गाईचा आणि वासरांचा फोटो, त्याला तुळशीच्या मंजुळाचा हार घातलेला. मी म्हणलं आपल्याकडे जमीन किती? म्हणले 92 एकर. गाई नाही, आमच्या बाप जन्मी गाय कधीच नाही. यम तुला इतका हानीन भडव्या, हा 92 एकर जमीन आहे, तू इथं गाय नाही, फोटो लावला सुंबळ्या, लाल होस तर हानीन यम. हो, देखाव्याला लय किंमत हो. ठीक आहे, असशील तू पैशाला, पण गडी घरी नाही ना. गडी घरी नाही त्या दिवशी मालकान वैरण टाकावक नाही गाईला बैलाला. अहो, ज्याच्याकडे जगाचा बाप 11 वर्ष 53 दिवस राहिला, वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी 11 वर्ष 53 दिवस विटेवरचा मालक नंदाच्या घरी रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकत होते. हो, कर्तव्यावर आरूढ असणारी माणसं, त्याच्या इथं देव नाचत होता. देखाव्याला यायचं नाही. घरच्या गाईला वैरण नाही, घरच्या बैलाला वैरण नाही, घरच्या म्हशीला वैरण नाही, आणि पंढरपुरात गेल्यावर 5 रुपयाची पेंडी घेतो आणि पुढच्याला म्हणतो फोटो काढ. लगेच फोटो व्हायरल केला. पंढरी क्षेत्रामध्ये गाईला चारा दान. यानं चारलेली पेंडी खाल्ल्याबरोबर गाईला संडास लागली. त्या गाईच्या मालकाला 150 रुपयाच्या गोळ्या तिला खाऊ घालावं लागल्या. तर मग गोळ्या खाल्ल्यावर नाही राहिली. मालक जवळ आले आणि म्हणले, गौमाता बाई तुला काय झालं? काही नाही म्हणे मालक, हरामखोरानं मला पेंडी चारली, त्याचा परिणाम झाला. म्हणजे देखावा करण्यासाठी जे करतात का, त्याच्या घरी नाचत नाही. असे कुंटाला लोळायलेत, विठाला मागच्या 8 दिवसापूर्वी श्रीमद भागवत कथा एका गोशाळेवरच झाली. पानाची देवळ आली. गाईची सेवा घडली पाहिजे. आदरणीय पाचपूर बाबांना बऱ्यापैकी सेवा घडती. मलाही ती सेवा घडावा असा गिरगावच्या बाळूला आशीर्वाद द्या. पैसे आहेत माझ्याकडं. पाईप द्यायला पंढरपुरातल्या मालकाने कीर्तनच सांगवले. किती कॅमेरे चालू आहेत. मी काय डाका थोडा पाडतो दादा पाटील कोणाची, तर ओरिजिनल शेती करतो मस्त. भरपूर तुरी, कापूस, सोयाबीन, ह्या चंगळ पाहायचं काम नाही. पण त्याच्यातले गायीसाठी खर्चावा असं माझ्या अंतकरणात भाव जागा व्हावा, याच्यासाठी आशीर्वाद द्या. ती सेवा मला घडावा असा आशीर्वाद द्या. बांधकाम बऱ्यापैकी झालंय, पण पुढचा आता मार्गी लागावा असा आशीर्वाद द्या. कधी कधी काय असतं माहितीये का, सगळं असून पाणी सांडवा वाटत नाही. सगळं असून तसं सांडण्याची ताकद, वृत्ती, बदल व्हावा अंतकरणात गिरगावच्या बाळूचा, असा बसलेल्या सात्विक सदाचारी पुण्यशील श्रोत्यांनी मला आशीर्वाद द्या. चला, 3 टाइम मालकाचं दर्शन घेत होती. एके दिवशी मालकाला झोप लागली. तो संतिकेला ऋणी याच्यावर सांगतोय, काय कर्ज आहे देवाचं, काय कर्ज आहे. झोप लागली मालकाला, पण बाईच्या लक्षात आलं, मालकाला आपण जर झोपीतून उठवलं, भजन केल्यानंच कर्ज वाढते असं डोक्यातलं काढून टाका माझ्या माईंनो. भजन केल्यानं कर्ज वाढतंय किंवा वारीला गेल्यानंच कर्ज वाढतंय हे नाही. ह्या अगोदरचा पुरावा सांगितला पुंडलिक रायाचा तरुणांना. एखाद्या महाराजाची पिशवी आयुष्यभर उचलली असेल आणि मायबापाला बोलला नसेल, तर तुला आणि त्या महाराजाला पण कोण्या नरकात टाकावं या मला कळणार नाही. माझ्यासोबत एक 10 दिवस पोरग होतो, इतकं गाडीत बसायचं. नागरे सरांनी पाहिलं ते पोरग. मी कीर्तनात आलो की चप्पल पशी उभं राहायचो, आणि कीर्तनावरून उतरलो की माझी चप्पल माझ्या पुढे सरळ करून ठेवायचो. म्हणलो काय सेवा करतोय माझी. पण 19व्या दिवशी कळालं हे माईला बोलत नाही. म्हणलं तू खाली उतर, मी एकदा वाचलो, नाही तर तू माझ्या गाडीत जास्त बसल्यावर पुन्हा पुन्हा खाली गाडी जायची, तू खाली उतर. तू मायबापाला मानित नाही ना, आमच्या पिशा उचलायला सुंबळ्या, तू या पापानं मरण गिरगाव कर. मातृपितृद्वेषी विश्वाला घातक असतात, विश्वाला घातक असतात. एक सोपा मुद्दा माहिती आहे का तुम्हाला मराठीतली म्हण, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जिनं 9 महिने पोटात नाना प्रकारच्या वेदना सहन करून सांभाळलंय, असा हे वेदना देऊन त्याला जन्माला दिले, अशा आईचा जो होऊ शकत नाही, अशा बापाचा होऊ शकत नाही, ते तुमचा आमचा होऊ शकतो ते भडवा. आणि त्याला विटेवरचा मालक मानायला तो येडा आहे काय. विठाला विठाला सद्यस्थिती काळाची अशी गरज आहे, वागणं अत्यंत गोड आहे. याच्यात पाणी घेतलं. इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतोय, इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतोय,
तुमच्यातल्या एका माऊलीनं हातात वाटीत पाणी घेतलं आणि त्या पाण्याला कुंकू दाखविलं आणि एकच सांगितलं, हे जलदेवते, हे जलदेवते, मी आयुष्यभर जर मालकाची निष्ठेनं सेवा केली असेल, वात्सल्या सुजाय सुपुत्रेषु सर्वस्थिता यत् वात्सल्यायाम सा शुद्धा दुग्धायाम स्थितेषु